कोण आहे ही बाई आणि हिला मला का भेटायचंय? काय काम असेल हिचं माझ्याकडे? देव देव काय ग काही म्हणालीस? इकडे ये. काय ग काय झालं? कसला विचार करतेस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही प्रॉब्लेम काय नाहीये. साक्षी आत्ता ना एका बाईचा फोन आला होता. तिचं नाव सांगायला ती तयार नव्हती आणि मला भेटायला बोलवते. मला काही कळतच नाहीये काय काम असेल तिचं माझ्याकडे. हे बघ, तू जास्त विचार करू नकोस. तुझ्या बाबतीत आता हे असंच घडणार. आजच न्यूज मध्ये दाखवलं ना, तुझ्यासारखी सर्वसामान्य मुलगी तर राजेश शिर्केंची सून होणार म्हटल्यानंतर अशा अडचणी आता तुला येणारच. लोक तुला मुद्दाम फोन करून त्रास देणार. तू सरळ दुर्लक्ष कर, कळलं? तसं नाही साक्षी. हे बघ, तू जास्त विचार करू नकोस. तुला सांगितलं ना, किती उशीर झाला, तुला तर झोपायचं नाहीये का? हो मी पाणी घेऊन येते. ऑफिसचं काम करताय भाऊजी? संध्याकाळी थोडे लवकर परत या. देवयानीला घेऊन खरेदीला जाऊया आपण. वहिनी कुठलाही बहाणा चालणार नाही भाऊजी. आणि असं प्रत्येक काम नंतर करू म्हटलं तर कसं व्हायचं हवे? तुम्हा बायकांमध्ये आम्ही कशाला हवे बहिणी? तुम्ही दोघे जणी जा आणि तुम्हाला हवे तेवढी शॉपिंग करून परत या. देवयानीची खरेदी तुमच्या पसंतीनं तुमच्या आवडीनं नको व्हायला. बरोबर बोलतोय ना आम्ही भाऊजी? आणि तेवढाच तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर वेळ मिळेल. म्हणजे आमची थोडी लुडबुड होईल, पण एक दिवस सहन करायला हरकत नाही ना भाऊजी? ये दर्शनी, जी लवकर तयार हो, आपल्याला बाहेर जायचं. यायला रात्र होईल. आज नाही, म्हणजे आम्ही यांच्याबरोबर खरेदीला जाणार होतो देवयानीला घेऊन. हो, खरेदी नंतर सुद्धा होऊ शकते. तुमचं आमच्याबरोबर प्रचाराला असणं जास्ती महत्वाचं. चला, वेळ घालवू नका, तयार व्हा लवकर. जी साडी छान दिसत होती. थँक्यू. हो ना, आता किटी पार्टी मध्ये सगळे जळणार आहेत. ए चल मी नंतर फोन करते. देऊ देऊ देऊ. काय म्हणते? मस्त. अचानक असं काय विचारलंस? काही नाही, तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. आता काय, तू राजेश शिर्केंची सून होणार. लग्न होऊन त्या घरी गेल्यावर मग आमची काळजी मिटेल. पण तू असेपर्यंत या फोनने मात्र काळजी वाढवून ठेवली. हा बघ, वाजला फोन. अगं कुठून कुठून मेले फोन करतात. तुझ्यासाठीच असणार हा पण फोन, पण तू उचलू नकोस. काय तर म्हणे, आम्हाला देवयानी मॅडमशी बोलायचंय, आम्हाला देवयानी मॅडमशी भेटायचंय. राजेश शिर्केंच्या कंपनीत नोकरी हवी आहे म्हणून देवयानी मॅडमचं शिफारस पत्र हवंय. आता असल्या लोकांचे फोन जर तू घेतलेस तर त्याने तुझं ते हे प्रेस्टीज. हा, ते कमी नाही का होणार? हा, तू नको उचलू. बरं काकू, या विषयावर आपण नंतर बोलूया का? फोन कट होईल. हा हा, घेते. बहुतेक ना त्या चॅनल वाल्यांचा फोन. उचल. हा. हॅलो हॅलो, मला देवयानीशी बोलायचंय. मी देवयानीची काकू बोलते, अभिलाषा काकू. तुम्ही कुठल्या चॅनल मधून बोलताय का? इंटरव्ह्यू हवाय की नुसता फोटो पाठवला तरी चालेल? हे बघा, मला देवयानीशीच बोलायचंय. अहो पण तुम्ही कोण बोलताय? नाव तर सांगा. हॅलो, तुझ्याशीच बोलायचं बहुतेक. हे बघ, तू कडक आवाजात बोला त्यांच्याशी. कोणतरी फालतू असणार. भाव देऊ नकोस तू. घे. काकू, मी ठरवीन काय बोलायचं ते. हॅलो हॅलो देवयानी, तुम्ही आला नाही? मी अजूनही वाट बघते तुमची. हे बघा, एवढ्या तातडीनं तुम्हाला मला का भेटायचंय हेही तुम्ही सांगायला तयार नाही आहात. हे जर तुम्हाला फोनवर सांगता आलं असतं तर मी तुम्हाला भेटायला बोलवलं असतं का?
हे बघा, मला ना एक लहान मुलगी आहे, खूप आजारी आहे ती, कॅन्सर झालाय तिला. मी डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन केलं तर बरी होईल, पण खूप पैसे सांगितलेत हो ऑपरेशनसाठी त्यांनी. माझ्याकडे तर तेवढे पैसे नाही आहेत ना. म्हणजे राजेश शिर्के फाउंडेशनकडनं मला जर काही मदत मिळू शकली तर. म्हणजे ठीक आहे, मी प्रयत्न करते. तुम्ही प्रयत्न करते म्हणालाय म्हणजे माझं काम नक्की होणार. देवयानी, अजून एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. बोला. माझ्या मुलीने काल तुम्हाला टी व्हीवर पाहिलं, तेव्हापासून सारखी माझ्या मागे लागली आहे, तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही तिला एकदा येऊन भेटलात तर तिला खूप बरं वाटेल. तुम्ही याल ना? ठीक आहे, तुम्ही मला काल सांगितलेल्या पत्त्यावर मी येते. बाय. कुणाचा फोन होता आणि कुठे चाललीस तू? हे बघ, असं कुणालाही भेटायला जाऊ नकोस, कारण तू राजेश शिर्केंची आता. तुला नाही कळणार. देवयानी देशमुख, या ना.
बसा ना. बसा ना. बसा बसा. तुम्हीच फोन केला होतात का? हो. आता तरी आपलं नाव सांगाल? नावात काय ठेवलंय? नाही म्हणजे असं खूप मोठे नाटककार शेक्सपियर यांनी म्हटलंय. पाणी घ्या ना. नाही नको. घ्या हो. नको. हे पहा, तुमची मुलगी आजारी आहे आणि राजे शिर्के फाउंडेशनकडनं आर्थिक मदत मिळाली नाही तर ती वाचू शकणार नाही असं तुम्ही म्हणाला होतात. म्हणून मी इथे आली आहे. कुठे आहे तुमची मुलगी? तुम्ही चहा घेणार का? तुम्ही विषय बदलताय. इथे अचानक माणसांची आयुष्यच बदलतात. तुम्ही विषयाचं काय घेऊन बसलाय? तुमची मुलगी कुठे आहे? खोटं बोलले मी. तुम्ही इथे यावं म्हणून खोटं बोलले मी. खोटं बोलले? कोण आहात तुम्ही आणि असं खोटं बोलून मला इथे का बोलवलंय? शांत हो देवयानी. हे बघ, तू म्हटलं तर चालेल ना? तुझं माझ्यावर रागवणं मी समजू शकते, पण मला भेटल्यामुळे तुझाच फायदा होणार आहे. असल्या फायद्याची मला गरज नाहीये. आत्ता नसेल. हे बघ, तू ते विक्रमादित्यशी लग्न करू नकोस. एक मिनिट. विक्रमादित्यबद्दल काही बोलायचं नाही. विक्रमादित्यबद्दलच नाही तर संपूर्ण राजे शिर्के घराण्याविषयी बोलायचंय मला तुझ्याशी. हे बघ देवयानी, तुझ्या चेहऱ्यावरनंच कळते तू खूप भोळी आहेस. एका सामान्य घरातली मुलगी आहेस तू. तू या राजे शिर्केंना ओळखत नाहीस ग. लग्न होऊन त्या घरात गेल्यानंतर तू सुखी राहणार आहेस असं खरंच वाटतं तुला? एका सामान्य घरातल्या मुलीला ते मानाचं स्थान देतील त्यांच्या घरी? हे सांगायला तुम्ही मला इथे बोलवलंय? सावध करण्यासाठी बोलवलंय तुला. अगं, हे राजे शिर्के म्हणजे ना सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणारी रानटी जनावर आहेत. आणि आता ती तुझी शिकार करायला निघाली आहे. जिथे त्यांना रक्ताच्या नात्याचं, भावभावनांचं काही वाटत नाही, तिथे तुझ्यासारख्या साध्या मुलीला ते स्वीकारतील का ग? हे सगळं तुम्ही मला का सांगताय? हे बघा, विक्रमादित्यशी लग्न हा माझा खाजगी प्रश्न आहे. आमच्या लग्नामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आयुष्यात तुला प्रॉब्लेम होऊ नये ना म्हणून सांगतेय, त्याच्याशी लग्न करू नकोस. आई, कांदा चिरून झालाय. बर, पोहे घालू का मी फोडणीला आज? नको नको, मी करते ते सगळं. मला सांग, देऊ कुठे गेली आहे? बाहेर गेली आहे का? नाही अगं, देऊ म्हणजे इकडेच गेलीये, जवळच येईल इतक्यात. मला ना या मुलीचं काही कळतच नाही. अगं, हा म्हणता लग्नाचा दिवस येऊन उभा राहील, तरी पण अजून काही तयारी नाही, काही खरेदी नाही, सगळं व्हायचंय. ही मुलगी रोज अशी बाहेर जात राहिली तर कसं होणार ग? आई, तू उगाच काळजी करते, सगळं ठीक होईल. साक्षी अगदी खरं बोलते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, आम्ही आहोत ना सगळे. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा आजारी पडलात तर उगाच आयत्या वेळी गोंधळ व्हायचा. खरंय, तुम्ही आहातच सगळे ग, पण आई म्हणून मला काळजी वाटायची ती वाटणारच की नाही? हो ना. हे बघा, जे तुम्हाला सांगायला आले होते तेच विसरले. माझं ना हल्ली असंच होतंय.
मी ना लिस्ट काढली काय काय सामान आणायचं आपल्याला. हा तुम्ही जरा बघून घ्या काय राहिलं असेल तर. हो हो. साक्षी तू सुद्धा बघ आणि आठवलं तर लिहून घे लगेच. हो वहिनी किती कामं राहिलेत आपली. तेच ग, यादी करून सगळं नीट पार पाडलं पाहिजे. वहिनी देव कुठे आहे? काय का साक्षी कुठे आहे देव? मला वाटतं ना त्या बाईचा फोन आला होता ना तिलाच भेटायला गेली असेल. कोण ती? म्हणजे कुठल्या बाईबद्दल बोलतेस तू? मला काहीच माहित नाहीये. अगं तुला सांगून नाही गेली ती? कमाल आहे. शुभचिंतक असं काहीतरी म्हणत होती ती बाई फोनवर. हो? हा कुठे गेली देऊ? काय ग साक्षी? हा काय म्हणते अभिलाषा? आई मला खरंच कळत नाही काकू काय म्हणते ते. हे बघ देव विक्रमला भेटायला गेली एवढं नक्की. बरं माझी काही गरज नसेल तर मी निघू का? हो जा तू, हे मी करतेच आहे. काय ग अभिलाषा, फोन कोणाचा? आले आले आले. हे बोलवत आहेत मी आले. कोण शुभचिंतक? चालं तुमचं बोलून. हे सांगण्यासाठी खोटे बोलून तुम्ही मला इकडे बोलवलात. मला एक गोष्ट कळत नाही, हे लग्न होऊ नये असं सांगणाऱ्या तुम्ही कोण आहात? स्वतःची आयडेंटिटी लपवून लोकांना सल्ले देताना तुम्हाला काहीच वाटत नाही? मी तुम्हाला लहान मुलगी वाटले का हो? की तुम्ही काही सांगाल आणि मी ऐकीन? मला माझं बरं वाईट कळतं. देवयानी हे बघ, माझ्या बोलण्यामागचा उद्देश समजून घे. मला त्याची गरज वाटत नाही. आणि आता तर तुम्ही कोणीही असाल, पण एक सांगते, या लग्नाचा विचार बदलण्यासाठी तुम्ही मला भाग पाडू शकत नाही. माझा निर्णय ठाम आहे. मी विक्रमादित्यशीच लग्न करणार. अगं मी सांगते हे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? त्या विक्रमादित्याशी लग्न करून तू राजेश शिर्के घराण्याची सून होशील आणि मग एक मिनिट, हा विषय इथेच संपला. यापुढे या विषयावर बोलण्यासाठी मला फोन करू नका. येते. स्वतःला अति शहाणी समजतेस का ग तू? हा? की मला मूर्ख समजतेस? वेडी वाटते मी तुला? पोट तिडकीने सांगते, तुझ्या लक्षात नाही येते हे? हे बघ देवयानी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सावध हो. या संधीचा फायदा घे. पुन्हा ही संधी तुला मिळणार नाही. आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल तुझ्यावर. तुझ्या भल्यासाठीच सांगते देवयानी मी. तुझ्या लक्षात येते ना मी सोडा. देवयानी, 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 होय. देवयानी, मी काय बोलते तुझ्या गळ्यात कसं?